नमस्कार, मी तुषाली पुंचे. आपण बघत आहात RNN न्यूज. मागील 3 आठवड्यांमध्ये नागपूरच्या हायवेवर चालणाऱ्या ढाब्यावर मोठ्या प्रमाणात 78 रेड्स एक्साइज डिपार्टमेंटने केल्या. ड्रंक अँड ड्राईव्हवर कंट्रोल करायचा आहे. कोणत्याही निर्दोषाचा जीव जाता कामा नये म्हणून पुढील 2-3 महिने यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नाही, मागच्या काही दिवसापासून एक्साइज डिपार्टमेंट हे जे हायवेवर नागपूरच्या पेरिफेरलमध्ये पेरी अर्बन एरियामध्ये जे हायवेवर जे ढाबे चालतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जवळपास मागच्या 3 हप्त्यामध्ये 78 रेड्स एक्साइज डिपार्टमेंटने केलेले आहे. त्या रेड केल्यानंतर एक्साइज डिपार्टमेंटचा जो एक्साइज ॲक्ट त्याच्यानुसार आपण त्याच्यावर कारवाई करतो, परंतु कुठेतरी एकत्रितरित्या कारवाई व्हायला हवी, जेणेकरून टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट, काउन्सिलचे CEOज, लोकल बॉडीचे ॲक्शन, बिल्डिंग परमिशन, त्याच्यानंतर FDA, शॉप ॲक्ट, या सगळ्या डिपार्टमेंटनी जर एका कारवाई केली तर ते इफेक्टिव्ह होईल असं प्रशासनाचं मत होतं. आणि त्या अनुषंगाने 2 दिवसा अगोदर आमच्या कलेक्टर ऑफिसला एक्साइज SP, आपले SP, CP सरांचे प्रतिनिधी, फूड अँड ड्रग, शॉप ॲक्टवाले, जिल्हा परिषद CEO आणि सगळे नगर प्रशासन विभाग सगळ्यांचे कंबाईंड मीटिंग झाली. आणि यांनी कंबाईंड असा ऑर्डर काढलेला आहे की जेव्हाही रेड झाल्यावर कंबाईंड व्हिजिट त्या याच्यावर होऊन जर त्या हॉटेलची किंवा ढाब्याची, इलिगल ढाब्यांची जर बिल्डिंग परमिशन असेल त्यांच्यावर त्यांना अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल. जर त्यांच्या किचनमध्ये काही अडचण आहे तर FDच्या नुसार कारवाई करण्यात येईल, जेणेकरून 360 डिग्रीने त्यांच्यावर जर आम्ही कारवाई केली तर इफेक्टिव्ह होईल असं आम्हाला वाटते. आणि त्यामुळे आता जे पुढील कारवाई होईल त्या कंबाईंड रीतीने त्या ढाब्यांवर होईल. आणि सगळ्यात मोठा रिस्क हा आहे की आता नुकताच गडकरी साहेबांनी एक रोड सेफ्टीवर, झिरो फॅटॅलिटीवर मीटिंग घेतलेली होती. त्याच्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हवरही आम्हाला कंट्रोल त्याच्यामध्ये करायचा आहे, जेणेकरून ढाब्यावर इलिगली दारू पिल्यावर वापस येताना अननेसेसरी त्यांचा ॲक्सिडेंट होऊन कोणाची एक बेकसूरची जीव जाता नको, त्यासाठी पण ही कारवाई आम्ही करणार आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सूचना करतो, जे हॉटेलमध्ये जाते की इलिगल कुठेच दारू कंझ्युम करू नका, कारण हे आपल्याला पण ट्रबलमध्ये टाकू शकतं आणि त्या विकणाऱ्याला पण ट्रबलमध्ये टाकू शकतं. त्यामुळे ही कारवाई आता पुढचा आम्ही कंटिन्यूअस 2-3 महिने याच्यावर कारवाई आम्ही स्ट्रिक्टली याच्यामध्ये करणार आहे.